पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा कहर वाढत असताना प्रशासन त्यावर अजूनही गांभीर्याने उपाययोजना करत नसताना शहरामधल्या होमिओपॅथी डॉक्टर्सने स्वाईन फ्लूचा मुकाबला करण्याकरता कंबर कसली। होमिओपॅथीमधलं नाव असलेल्या डॉक्टर अमर निकम यांनी स्वाईन फ्लूवर प्रतिबंधात्मक औषध तयार केले। ते नागरिकांना मोफत दिले जात आहे। सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर स्वाईन फ्लूची लक्षणं दिसायला लागली तरच टॅमीफ्लूच्या गोळ्या दिल्या जातात। स्वाईन फ्लू होईल या भीतीने शहरातील नागरिक हावललेले झालेत। नागरिकांची हीच भीती दूर करण्याकरता पिंपरी मधल्या डॉक्टर अमर निकम यांनी स्वाईन फ्लूवर मोफत प्रतिबंधात्मक औषधं उपलब्ध केली आहेत। त्याला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद आहे। होमिओपॅथीच्या औषधांचा दुष्परिणामही नाही आणि ते सहजगत्या उपलब्ध देखील होतात। ही औषधं सहज उपलब्ध आहेत। बहुसंख्य होमिओपॅथिक डॉक्टरकडे आहेत। त्याचबरोबर या औषधाचा दुष्परिणाम काही होत नाही। त्यामुळे लहान मुलापासून वृद्धापासून प्रेग्नंट स्त्रियांपर्यंत गरोदर स्त्रियांपर्यंत देखील या औषधं सहज लागू पडू शकतात आणि रोगापासून बचाव होऊ शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।